अरे अध्यक्षाला बोल दे की अध्यक्ष हो हां लक्षवेधी संघटनेचे अध्यक्ष बोलतील. हा बोला. करा सुरू करा. चला आबा. आज ये पुढे ये. आम्ही सर्व नवीन आमदारांनी जे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांना निवेदन दिलं होतं की फक्त 3च लक्षवेधी लागत आहेत, तर आमच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही. तर स्पेशल सिटिंग आज सुरू झालं. 7 लक्षवेधी त्या ठिकाणी घेतण्यात, त्यातल्या 6 लक्षवेधी 1 तासामध्ये झाल्या आणि आता 7 ते 8 लक्षवेधी घेतो असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. तर माननीय अध्यक्ष महोदयांचं आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं त्या ठिकाणी आभार मानायसाठी आम्ही एकत्र आलो आहे. याचा पुढाकार आमचे सहकारी सन्माननीय सदस्य विक्रमजी पाचपुते साहेबांनी घेतला होता आणि त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आणि अध्यक्षांनी आमची मागणी मान्य केली. आमच्या लक्षवेधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातले प्रश्न हे जास्तीत जास्त लागावे आणि नवीन आमदाराला त्या ठिकाणी संधी मिळावी अशी या माध्यमातून आम्ही अध्यक्ष महोदयांना विनंती केली आणि त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली. अध्यक्षांचे खूप खूप आभार मानतो. सर, हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी लागले आणि सगळ्या विषयांवरती विस्तृतपणे सगळी चर्चा झाली. तुम्ही स्वतः सगळ्या आमदारांनी अनेक लक्षवेधी मांडलेल्या, परंतु आता सभागृहाचं कामकाज हे दुसऱ्या आठवड्याचं संपूर्ण तिसरा तरी देखील लक्षवेधी ज्या प्रमाणात लागल्या पाहिजे होत्या त्या लागत नाही आहेत. कुठेतरी महाराष्ट्राला न्याय मिळत नाही आहे त्यांच्या सगळ्या प्रश्नांना. त्याला काय देर आहे दुरुस्त आहे म्हणायला काही हरकत नाही. मुळात म्हणजे काही ज्येष्ठ सदस्यांनी विनंती केली होती, BSCत चर्चा झाली अशी आमच्या कानावर आली. BSCत झालेल्या चर्चा ह्या सार्वजनिक होत नाहीत, त्यामुळे त्यात काय झालं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा सर्व सदस्यांची संपूर्ण सभागृहाची भावना होती की लक्षवेधी संख्या वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामागचं मूळ आमचं कारण आहे की इतरही बिझनेस झाला पाहिजे, पण लक्षवेधीच्या माध्यमातून आमच्या काही प्रश्नांना वाचा फोडता येते. प्रलंबित राहिलेले प्रश्न नुसते पटलावर जरी येणार म्हणलं तरीसुद्धा अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे प्रश्न अधिकारी तात्काळ मार्गी लावतात आणि मुळात आमच्या ग्रामीण भागाचे प्रश्न हे छोटे असतात पण महत्त्वाचे असतात आणि अनेक दिवस रखडलेले असतात. त्यामुळे ह्या प्रश्नांना एक संधी मिळावी ह्या अपेक्षेने आम्ही सर्व आमदारांशी, सर्व पक्षीय आमदारांनी चर्चा केली आणि जवळजवळ 170 आमदारांनी त्या ठिकाणी सही देऊन समर्थन दिलं होतं. हे निवेदन आम्ही अध्यक्ष महोदयांना दिलं. याची चर्चासुद्धा सभागृहात झाली होती. मी असेल, पडळकर साहेब असेल, आम्ही हा मुद्दा त्या ठिकाणी उठवला होता आणि त्याला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे म्हणायला काही हरकत नाही. आज 7 सकाळी लक्षवेधी होत्या आणि ग्रामीण भागातल्या लक्षवेधींना वेळ लागत नाही. शहरी भागातले विषय जटिल असतात. आमच्या लक्षवेधी पाहिला तर एक 10-15 मिनिटांमध्ये एक लक्षवेधी संपते. त्यामुळे स्पेशल सिटिंगमध्ये सुद्धा एक 7-8 लक्षवेधी होऊ शकतात. सभागृहामध्ये नियमाच्या वरती अध्यक्षांकडे एक डिस्क्रीट पॉवर असते. तुम्ही जर पाहिलं असेल तर संपूर्ण सभागृहात अध्यक्ष चालवत असताना अध्यक्ष हे सर्व पक्षातनं निवडून आलेले सदस्य असतात आणि वरती बसल्यानंतर त्यांना कोणताही पक्ष नसतो. ते आम्हा सर्व पक्षाच्या सदस्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या खुर्चीवर असतात. त्यामुळे ते त्यांची डिस्क्रीट पॉवर वापरू शकतात. मुळात असं आहे, परिस्थिती बदलली की नियम बदलावे लागतात. परिस्थितीनुसार बदल घडले पाहिजे. आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता, या सभागृहाची परिस्थिती पाहता, पूर्वी एवढी लक्षवेधी संख्या येत नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल किंवा मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फुटायला लागली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील आमदाराच्या मतदारसंघातील जनतेची इच्छा असते की त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न हे सभागृहात आले पाहिजे आणि सभागृहात आले, कारण जनतेला या सभागृहावर विश्वास आहे. त्यामुळे आमची सभागृहाकडनं ही विनंती होती की सभागृहात आमच्यासारख्यांचा आवाज त्या ठिकाणी आला पाहिजे.